डोळे बंद करूया, प्रार्थना करू. धन्यवाद येशू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद दे बाप्पा. आजचे काही वचन घेऊ माझ्या परमेश्वर. आजच्या ह्या वचनाद्वारे आज आम्हाला प्रत्येकाला स्पर्श कर प्रभू. आराधना आशीर्वादित केली. आजची आराधना धूपासारखी स्वर्गाच्या सिंहासनापर्यंत पोहोचली आणि प्रभूने पाहिली आणि आशीर्वादित केली. त्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानूया, देवाचे उपकार मानूया, प्रभूची स्तुती करूया आणि परमेश्वराला म्हणूया प्रभू आज वचनाद्वारे पुन्हा एकदा तू आम्हाला स्पर्श कर, वचनाद्वारे आशीर्वादित कर. पवित्र आत्मा वचन घेत असताना तू मला सहाय्य कर. माझ्या मुखाचा ताबा घे, माझ्या ओठाकंठाला स्पर्श कर. मुख माझे असू दे, शब्द तुझ्या असू दे. आज तुझ्या लेकरांची भेट घे, आज तुझ्या लेकरांशी तू बोल आणि पवित्र आत्मा प्रत्येकाला आजच्या या वचनाद्वारे आशीर्वादित कर. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. येशूच्या नावात मागतो. आमेन. किती लोक म्हणतात तर देव आशीर्वाद देणारा देव आहे. प्रेज लॉर्ड. परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देणारा आहे. प्रभू येशू आम्हाला आशीर्वाद देणारा आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं. बरंच आम्हाला असं वाटतं की श्राप देवापासून आहे. कोणताही बाप आपल्या लेकरांना श्राप देत नाही. म्हणून जेव्हा आम्ही ज्या गोष्टीवर चिंतन करू तेच आमच्या जीवनामध्ये होईल. अनुवाद बायबलमध्ये दिलेला आहे. 30वा अध्याय काढूया. काढू वचन. अनुवाद 30वा अध्याय काढू आपण वचन. अनुवाद 30वा अध्याय आणि 15 वचन. आपल्याला फक्त ते निवडायचं आहे. आशीर्वाद काय करायचे आहे? निवडायचे आहे. प्रेज लॉर्ड. आमच्या मुखाने ते निवडायचे आहे. जर तुम्हाला असं वाटते की आम्ही आशीर्वादित असावं, आमच्या जीवनामध्ये शांती असावी, तर आशीर्वाद निवडायला शिकूया. अनुवाद 30वा अध्याय आणि 15 वचन. पहा, मी आज जीवन आणि बरे, मरण आणि वाईट ही तुझ्या पुढे ठेवली आहे. ती अशी की जो देश तू वतन करून घ्यायला तेथे जातोस त्यात तू जगावे आणि बहुमत व्हावे आणि परमेश्वर तुझा देव याने तुला आशीर्वाद द्यावा. म्हणून परमेश्वर तुझा देव याच्यावर प्रीती करायला, त्याच्या मार्गात चालायला, त्याच्या आज्ञा, त्याचे नियम, त्याचे न्याय पाळायला आज मी तुला आज्ञा देतो. तर आपण वाचूया 19 वचन. आज मी आकाश आणि पृथ्वी यांना तुम्हा विरुद्ध साक्ष करून ठेवतो. जीवन व मरण, आशीर्वाद आणि श्राप मी तुझ्या पुढे ठेवले आहे. या वास्तव तू आणि तुझ्या संतानाने जगावे म्हणून तू जीवन निवडून घे. प्रेज लॉर्ड. या ठिकाणी वचनात असं सांगितलं आहे, जीवन आणि मरण, आशीर्वाद आणि श्राप मी तुझ्या पुढे ठेवलेले आहे. कोणा पुढे ठेवलेले आहे? आणि बायबल सांगतं की प्रभू म्हणतो की तू आणि तुझ्या संतानाने जगावे म्हणून तू जीवन निवडून घे. जीवन म्हणजे आशीर्वाद. म्हणा जीवन म्हणजे आशीर्वाद. जीवन म्हणजे आशीर्वाद. बायबलमध्ये दिलेलं आहे बघा. दोन्ही पण मनुष्याच्या समोर आहे. जीवन पण आहे, मरण पण आहे, आशीर्वाद पण आहे आणि श्राप पण आहे. पण आम्ही हे ओळखायला शिकलो पाहिजे तर जीवन काय आहे, आशीर्वाद किंवा श्राप काय आहे. बायबलमध्ये दिलेलं आहे की ज्या वेळेस परमेश्वर म्हटला की जर तुम्ही माझी वचनं ऐकली नाही, तुम्ही जर जीवन निवडलं नाही तर तुमच्यावर अशा प्रकारे श्राप येतील. जर जीवन नाही निवडलं तर कशा प्रकारे? अनुवाद 28 आणि 15च्या वचनाच्या पुढे जाऊया. अनुवाद 28, 15 वचनाच्या पुढे जाऊया. म्हणून आज आम्हाला हा विश्वास ठेवायचा आहे की मी जीवन निवडलेलं आहे, आशीर्वाद निवडलेला आहे. बघा अनुवाद 28 आणि 15 वचनाच्या पुढे परमेश्वर म्हणतो, जर तू माझी वाणी ऐकणार नाही तर श्राप येऊन तुला गाठतील. काय गाठतील तुला येऊन? 15 वचनामध्ये. आणि असे होईल की परमेश्वर तुझा देव याच्या सर्व आज्ञा नियम मी आज तुला आज्ञापितो ते जपून पाळल्यास जर तू त्याची वाणी ऐकणार नाही सर्व श्राप तुझ्यावर येऊन गाठतील. तू नगरात श्रापित होशील, शेतामध्ये श्रापित होशील, तुझी पाठ, तुझी पीठ पडल्याची कातवड श्रापित होईल, तुझ्या पोटचं फळ,
तुझ्या भूमीचे फळ, तुझ्या गुरांची वाढ, तुझ्या कळपांची पिल्ली शापित होतील. तू आत येशील तेव्हा श्रापित होशील, तू बाहेर जाशील तेव्हा श्रापित होशील, जर तू माझी वाणी ऐकणार नाही तर. बघा ह्या वचनात अगोदर काय सांगितलं? परमेश्वर म्हणतो की तू आणि तुझ्या संतानाने जगावे म्हणून तू जीवन निवडून घे. मरण आणि जीवन, आशीर्वाद आणि श्राप मी तुझ्या पुढे ठेवलेले आहे. तुला जीवन निवडायचं आहे. आणि जर तू माझी वाणी ऐकत नाही तर तू श्रापित होशील. नगरात होशील श्रापित, तुझ्या शेतात श्रापित होशील. बघा तुझ्या पीठ पडण्याची कातपड म्हणजे घरात पण तू श्रापित होशील. तुझ्या पोटचं फळ पण श्रापित होईल. आणि तुम्हाला जर या वचनामध्ये, या अध्यायामध्ये जर पाहिलं ना, अनेक आजार तुला लागतील. बघा या वचनामध्ये खूप सारे आजार दिलेले आहेत. खूप साऱ्या गोष्टी या वचनामध्ये दिलेल्या आहेत. का तर तू जीवन नाही निवडलं बरोबर, तू मरण निवडलेला आहे, तू श्राप निवडलेला आहे. म्हणून बायबल मध्ये दिलेलं आहे की अनेक प्रकारचे आजार तुला येऊन गाठतील. बघा बायबल मध्ये दिलेलं आहे. या वचनामध्ये जर तुम्ही घरी गेल्यानंतर जर वाचाल, आपण 27 वाचूया. ज्यातून तुला बरे होणार नाही अशा मिसऱ्यांच्या गळव्याने, मूळ व्याधीने, खवड्याने, खर्जेने परमेश्वर तुला मारेल. वेळाने, आंधळेपणाने, मनाच्या विस्मयाने परमेश्वर तुला मारेल. कारण जसा आंधळा काळोखात चाचपतो, तू दुपारी चाचपडशील. तू मार्गामध्ये सफळ होणार नाही. सर्व दिवस तू केवळ जाचलेला, तुटलेला आणि तुला सोडवायला कोणी असणार नाही. ह्या अध्यायामध्ये मला तुम्हाला हे सांगायचं आहे की अनेक आजार तुझ्यावर येतील असं परमेश्वर म्हणतो. का? कारण तू जीवन निवडून घेतलं नाही. तू जीवन निवडून घेतलं नाही. म्हणून प्रभू म्हणतो की मी तुझ्या पुढे जीवन आणि मरण ठेवलेलं आहे, आशीर्वाद आणि श्राप ठेवलेला आहे. तू जीवन निवडून घे म्हणजे तुला तुझं बरं होईल, तुझं आणि तुझ्या संतानाचं. जेव्हा मी या अध्यायामध्ये सर्व श्राप वाचत होते, अनेक प्रकारचे श्राप आहेत. तू शेतात आशीर्वादित होणार नाही, तुझ्या घरात तुझी पिठाची कातवड आशीर्वादित होणार नाही, तुझ्या पोटचं फळ आशीर्वादित होणार नाही. तुला अनेक प्रकारचे आजार नडतील. असे श्राप जर मनुष्याने जीवन निवडून नाही घेतलं तर मनुष्याला मिळतील. पण तुम्हाला माहिती आहे देवप्रीती आहे, देवाजवळ जीवन आहे, देवाजवळ आशीर्वाद आहे. जेवढे या वचनामध्ये, या अनुवाद 28-15 नंतर जेवढे श्राप आहेत तेवढे श्राप परमेश्वराने येशूवर टाकले. कुणावर टाकले? येशूवर टाकले. आज आम्ही का आशीर्वादित आहोत? आज का आम्हाला आरोग्य मिळत आहे? आज का आमच्या जीवनात शांती आहे? का देव आमच्या प्रार्थना ऐकत आहे? आम्ही चांगले आहोत म्हणून नाही, येशूवर आमचे श्राप टाकले आहेत म्हणून. म्हणून गलतीकरासपत्र 3 अध्याय 13 वचनामध्ये बायबल मध्ये दिलेला आहे. गलतीकरासपत्र 3 अध्याय 13 वचनामध्ये काय दिलेलं आहे? आम्हाला रोज या गोष्टीवर मनन करायचं आहे, चिंतन करायचं आहे की मी आता श्रापित नाही, कारण माझे श्राप येशू ख्रिस्ताने स्वतः घेतलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. गलतीकरासपत्र 3 अध्याय आणि 13 वचन. काळा वचन आणि वाचा कोणीतरी. गलतीकरासपत्र 3 अध्याय आणि 13 वचन. आपल्याबद्दल बेस्तर शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी करून सोडविले. प्रेज द लॉर्ड. नियमशास्त्राचे श्राप काय होते? घरात तू आशीर्वादित होणार नाही, शेतात तू आशीर्वादित होणार नाही, तुझी पीठ पडण्याची कातवड पण आशीर्वादित होणार नाही, तुझं पोटचं फळ पण आशीर्वादित होणार नाही. सर्व प्रकारचे आजार तुला लागतील. पण बायबल सांगतो ह्या नियमशास्त्राचे श्राप, बायबल काय सांगत आहे? ख्रिस्ताने आमच्या ठिकाणी शापपात्र होऊन नियमशास्त्रातील श्रापापासून खंडणी देऊन आम्हाला सोडवले. कारण जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो श्रापित आहे. येशू श्रापित झाला. का देवाची सेवा करत आहे मी? का देवाचं वचन लोकांना सांगत आहे मी? तर माझा देव श्रापित झाला, लोकांनी आशीर्वादित व्हावं म्हणून. आज अनेक लोक दुःखात आहेत, त्रासात आहेत, आजारात आहेत, निराशात आहेत, दरिद्रीत आहेत, श्रापामध्ये जीवन जगत आहेत. मला लोकांना सांगायचं आहे की देवाने तुम्हाला श्रापाच्या सत्तेतून सोडवलेलं आहे. कारण प्रभू
येशूने ते श्राप स्वतःवर घेतले. जो देवाचा पुत्र होता, जो परमेश्वराचा प्रिय पुत्र होता, जो स्वतः परमेश्वर होता, तो जगामध्ये मनुष्य बनून आला आणि आमचे श्राप त्याने स्वतःवर घेतले. आजही मनुष्य ते जीवन निवडत नाही. देव म्हणत आहे की तुझ्याकडे पुढे मरण आणि जीवन ठेवलेलं आहे, तू जगावे, तू आणि तुझ्या संततीने जगावे, म्हणून तू आशीर्वाद जीवन निवडून घे. जीवन येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू काय म्हटला, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. आज आम्हाला येशूला निवडायचं आहे. ज्याने आमचे श्राप स्वतःवर घेतले त्याला आम्ही निवडायचं आहे. जर तुम्ही आजारी असाल, जर तुम्ही कर्जात असाल, जर तुम्ही चिंतेमध्ये असाल, जर तुम्ही समस्यांमध्ये असाल, जर रात्रंदिवस तुम्ही वैतागलेले जीवन जगत असाल, तर सैतानाला म्हणा की मी श्रापित नाही, माझ्या येशूने माझे श्राप स्वतःवर घेतलेले आहेत. रोज त्याला बोला की माझ्या जीवनातले श्राप, माझ्या घरातले श्राप, माझ्या कामातले श्राप येशूने स्वतःवर घेतलेले आहेत. तो आमच्या ठिकाणी शाप पात्र झाला आणि बायबलमध्ये दिलेला आहे का नियमशास्त्राच्या श्रापाच्या सत्तेतून, श्रापापासून खंडणी देऊन आम्हाला सोडवले. आता आम्ही त्या नियमशास्त्राच्या श्रापाच्या सत्तेत नाही. रोज स्वतःला म्हणा की आता मी श्रापित नाही. माझं जर येशू श्रापित झाले तर मी काय श्रापित असावं? मी आशीर्वादित आहे. येशू जगात आला नसता तर नियमशास्त्राप्रमाणे आम्ही श्रापित असतो. नियमशास्त्राप्रमाणे आम्ही काय असतो? श्रापित असतो. तुम्हाला आशीर्वादित व्हायचं असेल तर एकच स्वतःला म्हणा मी आशीर्वादित आहे. रोज म्हणा, रोज म्हणा मी आशीर्वादित आहे. आशीर्वादित व्हायचं असेल तर रोज म्हणा. तुमच्या जीवनातल्या आजार निघून जातील, कर्ज निघून जाईल, तुमच्या जीवनातल्या जेवढे पण समस्या आहेत त्या निघून जातील. म्हणून बायबल सांगतं की ज्यावेळेस येशू ख्रिस्त जगामध्ये आला, देवदूत काय म्हटले, संपूर्ण जगाला आनंद होईल अशी बातमी मी तुम्हाला सांगत आहे. अशी सुवार्ता मी तुम्हाला सांगत आहे. सुवार्ता म्हणजे चांगली बातमी. त्या चांगली बातमी आम्हाला ऐकायला शिकलं पाहिजे. ती चांगली बातमी आम्ही बोलायला शिकलं पाहिजे की तुमच्यासाठी तारणारा जन्मलेला आहे. श्रापाच्या, नियमशास्त्राच्या सत्तेतून आम्हाला सोडवण्यासाठी तो आम्हाला तारणारा आमच्यासाठी जन्मला. म्हणून मी नेहमी वचनामध्ये, मी नेहमी ज्या वेळेस लोकांसाठी प्रार्थना करते ते म्हणतात, प्रभू खरोखर तू आम्हाला बरं केलं. आम्ही प्रार्थना केल्यानंतर ते लोक बरे होतात का? त्यांचे श्राप दूर होतात. प्रार्थना केल्यानंतर का लोक बरे होतात? त्यांचे श्राप दूर होतात. अनेक साक्ष आम्ही ऐकतो. कॅन्सर सारख्या, मागे मी एका स्टेटसला एड्सची साक्ष तिथे लावली होती. एड्स बायबलमध्ये दिलंय आपला, जर तुम्ही डॉक्टरचं जर ऐकलं तर एड्स कधीच बरा न होणार आजार, पण त्या मुलाचा रिपोर्ट नॉर्मल आला. का? त्याचे श्राप दूर झाले. आम्हाला सैतानाला दाखवून द्यायचं आहे का आता मी श्रापित नाही, मी आशीर्वादित आहे. नाहीतर काय म्हणायचं, रोजच मरण त्याला पण रडत. आम्ही रडत रडत बसूनच आमचे श्राप स्वतः घेतले. आम्ही रोजच माझं जीवन कधीच बदलणार नाही, माझ्या जीवनात काहीच होणार नाही, मी अशीच मरेन. मनुष्याने स्वतःने मरण निवडलेलं आहे, श्राप निवडलेला आहे. म्हणून प्रेषित पौल काय म्हणतो, प्रभूमध्ये आनंद करा. मी पुन्हा सांगतो, आनंद करा. जेव्हा आम्ही आनंद करतो ना, विश्वास ठेवा, बघा तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये तुमचं जीवन एक असं आशीर्वादाने आशीर्वादित होत जाईल. हळूहळू 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 तुमचं जीवन असं नाही का बहरलेलं, गुलमोहर आता बहरलेलं आहे बघा उन्हामध्ये. उन्हाळ्यातच बहरतो. मी कधी पण गुलमोहर झाडाला पाहत असते, तो उन्हामध्ये मस्त असा बहरलेला असतो. कडक उन्हाळ्यामध्ये अशी मस्त छान त्याची लाल लाल खडक अशी झाडाची पाने, फुलं दिसतात. गुलमोहरचं झाड कधीही उन्हाळ्यामध्ये बहरतो. तुमचं जीवन अशा प्रकारे बहरत.
जेव्हा तुम्ही स्वतःला आठवण करून द्या, मी जीवन निवडलेलं आहे, मी जीवन. कधीही तुमचं काही दुखायला लागलं, म्हणा हे आजार माझा नाहीये, हा आजार माझा नाहीये, मी घेणार नाही. हे आजारा दूर हो माझ्यापासून. माझ्या येशूने माझा आजार घेतलेला आहे, तो माझा नाही. म्हणा असं मी अनुभव घेतलाय. ह्या आजारा तू माझा, मी तुला स्वीकारणार नाही, तू माझा नाहीयेस, दूर हो माझ्यापासून. कारण एशिया 53 मध्ये काय दिलेलं आहे, काढू वचन आपण. एशिया 53 मध्ये, एशिया 53 अध्यायामध्ये काढू वचन. एशिया 53 मध्ये एशिया 53 काढलं, 4 वचन. खचितच त्याने आमची दुखणी आपणावर घेतली आहे. घेणार आहे तर घेतली आहे. येशू ख्रिस्त जगात आलाही नव्हता तेव्हा त्याच्याविषयी भविष्यवाणी करण्यात आली होती एशिया संदेष्टाच्या द्वारे. खचितच त्याने आमची दुखणी स्वतःवर घेतली. आमची दुखणी कोणावर घेतली? मग तुम्ही का त्या दुखण्याला म्हणत नाही, हे आजारा माझ्याकडे येऊ नको, तुला अधिकार नाहीये, तुला मला स्पर्श करायचा अधिकार नाहीये. कारण आमची दुखणी कोणावर घेतली? येशूने घेतलेली आहे. खचितच त्याने आमची दुखणी स्वतःवर घेतली, आमची दुःख उचलून घेतली. म्हणा माझं दुःख उचलून घेतलं, म्हणा माझं दुःख उचलून घेतलं. येशूने माझं दुःख उचलून घेतलं. आणि आम्ही त्याला मारलेला, देवाने हाणलेला आणि पिडलेला असे मानले. परंतु तो आमच्या अपराधांमुळे घायल झालेला होता, तो आमच्या अन्यायामुळे चेचलेला होता. आमची शांती साधण्याची शिक्षा त्याच्यावर पडलेली होती आणि त्याला मारलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य मिळालं. म्हणा आरोग्य मिळालं, मला आरोग्य मिळाले. आमची दुखणी येशूने स्वतःवर घेतली आणि मला आरोग्य मिळालं. मग कसं त्या आजाराला तुम्ही म्हणता, ये माझ्या शरीराला स्पर्श कर, माझ्या शरीरामध्ये राहा. रोज मला माझं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. आजाराचं मंदिर नाही, श्रापाचं मंदिर नाही, दुखण्याचं मंदिर नाही, चिंता समस्याचं मंदिर नाही. प्रेज द लॉर्ड. आणि येशू ख्रिस्त एका मंदिरामध्ये आला आणि मंदिरामध्ये काय चाललं होतं? सत्र व्यापार चालू होता. लुटारांची गुहा झाली होती. लुटारांची गुहा आपलं शरीर होऊ देऊ नका. कशाने होतं माहिती? आमच्या शब्दाने. मी सुरुवातीला म्हटलं की प्रभू म्हणतो, मी मरण आणि जीवन तुझ्या समोर ठेवलेले आहे. माझ्या लेकरा, माझ्या मुला, तू आणि तुझ्या संततीने जगावे म्हणून तू जीवन निवडून घे. रोज मला मी जीवन निवडलेलं आहे, मी आशीर्वाद निवडलेले आहे. जर त्रास काही होत असेल तर म्हणा, हे दुखणं माझं नाही, माझ्या येशूने स्वतःवर घेतलेलं आहे. देवांचा देव, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आमच्या ठिकाणी शाप पात्र झाला आणि नियमशास्त्राच्या श्रापातून खंडणी भरून आम्हाला सोडवले. प्रभू येशू म्हटला, काही श्राप मी घेतले, आता माझे लेकरं मोकळे आहेत, माझे लेकरं सुटलेले आहे. पण आता काय करायचं माहितीये? फक्त देवाची भक्ती करायची, फक्त देवाची स्तुती करायची. रोज तुम्ही जितका वेळ तुम्हाला मिळेल, जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. माझ्या तोंडात नेहमी असते धन्यवाद येशू, थँक्यू जीसस, हालेलुया. माझ्या तोंडात नेहमी असते, सारखं असते. काम करता करता, भांडे घासता घासता, चपात्या करता करता धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. सतत मी म्हणते धन्यवाद येशू. मला सैतान तुझ्या जवळ येणारच नाही. त्याला कळलेलं आहे, अरे या लोकांना आता समजलंय का यांना नियमशास्त्राच्या श्रापातून सोडवले आणि त्या देवाला ते आता धन्यवाद देत आहे. येशू जगात आला पण नव्हता, त्याच्या येशा संदेशाने दिलं तर त्यांनी आमची दुखणी स्वतःवर घेतली, आमचे पाप त्याने उचलले, आमचं दुःखाचं ओझं त्यांनी स्वतःवर उचललं. आणि म्हणून बायबलमध्ये दिलेलं आहे की जे पक्षघाती मनुष्य प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला,
त्या 4 मित्रांनी त्याला येशूकडे घेऊन आले. मत्ती शुभवर्तमान 9 अध्याय. पक्षघाती. आणि बघा प्रभू येशू त्याला काय म्हटलं की तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. हा आजारी होता, हा पक्षघाती होता. याला प्रभू येशू ख्रिस्ताने कशाची गरज होती? बरं करण्याची. मत्ती शुभवर्तमान 9 अध्याय. मत्ती शुभवर्तमान 9 अध्याय काढू आपण वचन. मत्ती शुभवर्तमान 9 अध्याय. बघा या पक्षघाती मनुष्याला जेव्हा येशू ख्रिस्ताकडे घेऊन आले, प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं? पहिला शब्द काय म्हटला तर तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. काय म्हटला? तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. आता हा म्हटला असेल तर मला बरं वाटावा म्हणून मी येशूकडे आलोय. मला यांनी आरोग्य द्यायचं सोडून माझे पाप हा दाखवत बसलाय. याला माझ्यामध्ये पाप दिसायला लागले. आणि त्यानंतर तिथले लोक म्हटले पापांचा क्षमा करण्याचा अधिकार तुला कसा काय केला? तुला कुठून आला? बघा आपण ते वचन अध्याय वाचूया. मत्ती शुभवर्तमान 9 अध्याय. तेव्हा तो एका ताडवात चढून जाऊन पलीकडे गेला, आपल्या नगरात आला. मग पहा बाजेवर पडलेल्या एका पक्षघाती मनुष्याला त्याने त्याच्याकडे आणले. तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षघाती मनुष्याला म्हणाला, मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. त्याला काय मिळवण्यासाठी येशूकडे आणला होता? काय मिळवण्यासाठी? आरोग्य मिळण्यासाठी, बरं होण्यासाठी प्रभू येशूकडे आणला होता. पण येशू याला काय म्हटला? मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. आणि पुढे काय म्हटला प्रभू? असे म्हणणे तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. मग तिसरं वचन पहा, शास्त्रांपैकी काही जण आपल्या मनात म्हणाले हा दुर्दर्शन करतो. तेव्हा येशू त्यांचे विचार जाणून म्हणाला, तुम्ही आपल्या अंतःकरणात वाईट विचार का करता? तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे म्हणणे किंवा उठून चाल असे म्हणणे यातून कोणते अधिक सोपे आहे? 6वं वचन परंतु तुम्ही हे जाणावे की मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करायला अधिकार आहे. म्हणून तो त्या पक्षघात्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घरी घेऊन जा. मग तो उठून आपल्या घरी गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो उठून आपल्या घरी गेला. बघा हा कित्येक दिवसापासून त्या बाजेवर पडून होता. 4 लोकांनी याला येशूकडे घेऊन आला होता. 4 लोक. हा स्वतः येऊ शकत नव्हता. प्रभू येशू म्हटला, मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. आणि मग ह्या पक्षघाती मनुष्याने आपल्या हृदयामध्ये विश्वास ठेवला आणि ती क्षमा स्वीकारली. आणि जशी क्षमा स्वीकारली तो बरा झाला. म्हणजे त्याचा पक्षघात कशामुळे होता? त्याच्या पापामुळे होता. त्याचा आजार कशामुळे होता? श्रापामुळे होता. प्रभू येशू म्हटला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. उठ, आपली बाज घेऊन घरी जा. आणि तो उठला आणि आपली बाज घेऊन घरी गेला. देवाला आपल्याला संपूर्ण मोकळीकता दिलेली आहे. द्यायची नाहीये, दिलेली आहे. संपूर्ण श्रापातून देवाने आम्हाला सुटका दिलेली आहे. म्हणून आम्हाला हे ऐकणं गरजेचं आहे. देवाच्या पायाजवळ येणं गरजेचं आहे. देवाची भक्ती करणं गरजेचं आहे. देवाची स्तुती करणं गरजेचं आहे. का? जेव्हा आम्ही देवाची स्तुती करू आमचे सर्व श्राप आमच्यापासून दूर जे झालेले आहेत ते दिसणार पण नाही. ते दिसणार पण नाही. कारण की जर आम्हाला कळलंच नाही आम्हाला पापांची क्षमा झाली आहे, आमचे श्राप आमच्या प्रभूने स्वतः घेतलेले आहे, तर विचार करा आमच्या जीवनामध्ये आम्ही कधी आशीर्वाद पाहू शकणार नाही. सैतानाला म्हणा, रोज म्हणा, माझा प्रभूने श्राप माझे घेतलेले आहे, मी आशीर्वादित आहे, मी जीवन निवडलेलं आहे, मी जीवन निवडलेलं आहे, मी आता आजारी राहणार नाही, मी दरिद्री राहणार नाही, मी निराश राहणार नाही, मी दुःखी राहणार नाही, मरण माझ्यावर राज्य करणार नाही. रोज म्हणा. बघा दिवसांदिवस 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 आशीर्वादित व्हा. तुम्हाला असं बोलत असताना कदाचित म्हणजे एक लक्षात ठेवा, एखादं बीज जर तुम्ही जर रोपला किंवा आंब्याची पोळी जर तुम्ही लावली तर तुम्हाला त्याच्यावर पाणी घालण्याची गरज आहे.
ती वाढण्यासाठी, त्याचं फळ तुम्हाला चाखण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. त्या झाडाचं फळ खाण्यासाठी तुम्हाला पाणी घालणं रोज गरजेचं आहे आणि तुम्हाला वाढ पाहणं गरजेचं आहे. का आता हा वृक्ष कधी वाढेल आणि तो फळ देईल. जर तुम्ही असं म्हणाल की अरे मित्र बोलतोय पण अजून काही मला फळ दिसत नाही, माझ्या जीवनात अजून काही आशीर्वाद दिसत नाही, माझ्या जीवनात काही शांती दिसत नाही, मला अजून काही आरोग्य मला वाटत नाही, मला अजून बरं वाटत आहे म्हणून, ही तुमची लक्षणं तुमच्या डोळ्याला दिसतील, तुमच्या मनाला समजेल, तुमच्या शरीराला समजेल. आत्म्यामध्ये तुम्ही ग्रहण करा की मी आशीर्वादित आहे. जेव्हा आत्म्यामध्ये आम्ही ते ग्रहण करतो तेव्हा आशीर्वाद हळूहळू आमच्या जीवनात दिसू लागतात. या पक्षघाती मनुष्याने असा विश्वास ठेवला माझ्या पापांची क्षमा झाली आहे आणि तो बरा झाला. आमच्या आत्म्यामध्ये आम्हाला आशीर्वाद स्वीकारायचे आहे. मग भलेही वारं येईल, वादळ येईल, तुफान येईल, काहीतरी अडीअडचण येतील, पण एकच म्हणायचं मी आशीर्वादित आहे. फळं येईपर्यंत म्हणायचं मी आशीर्वादित आहे. फळं येईपर्यंत म्हणायचं. एलिया, बायबल सांगतं दुष्काळ होता आणि एलिया प्रार्थनेला बसला आणि त्याच्या नोकराला म्हटला, त्याच्या दासाला म्हटला की आता पाऊस पडणार आहे, मुसळधार पाऊस होणार आहे. आणि बायबल मध्ये दिलेला आहे तो प्रार्थनेला गुडघे टेकून बसलेला असताना तो त्याच्या दासाला म्हणतो जा बरं ढग आलेले का बघ. आणि तो दास जातो, नाही अजून नाही आले, अजून काहीच ढग दिसत नाहीये. एलिया परत प्रार्थनेत जातो आणि मग त्याच्यानंतर परत तो दास येतो, नाही काही नाही, 7 वेळा नंतर हाता एवढा ढग, किती एवढा हाता एवढा ढग दिसतो. आणि मग एलिया म्हणतो की आता मुसळधार पाऊस पडणार. 7व्या वेळेस प्रार्थनेनंतर आणि तो दुष्काळ दूर झाला. प्रेज द लॉर्ड. दुष्काळामध्ये लोक मरत होते पण एलियाने प्रार्थना करायची सोडली नाही. तो मुसळधार पाऊस त्याने जेव्हा डोळ्याने पाहिला तेव्हाच एलिया शांत राहिला. तो म्हटला आता जोरात पाऊस होणार आहे. मला हे सांगायचं आहे की तुमच्या जीवनात जरी सुरुवातीला काही त्रास असतील, तुमचं दुखणं थोडं जरा जास्तच वाढेल, पण म्हणायचं नाही आजार माझं नाहीये, आजार माझा नाहीये, हे श्राप माझी नाहीये, दरिद्री माझी नाहीये, हे टेन्शन ही समस्या माझी नाहीये. काय येशू म्हटलं अहो दुःखाच्या ओठाने लागलेल्या बसकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. का म्हटलं प्रभू येशू? कारण विसावा देणारा माझा देव आहे. येशू आम्हाला विसावा देणारा देव आहे. पक्षघाती मनुष्याला म्हटला का तू हे पाप केले, तू ते पाप केले, तू असा वागला, तू तसा वागला, मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, उठ आपली बाज घेऊन घरी जा. आज आम्ही देवाच्या घरामध्ये आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आम्हाला एकच विश्वास ठेवायचा आहे, रोज म्हणा मी आशीर्वादित आहे. रोज सकाळी म्हणा प्रभू धन्यवाद मला तू आशीर्वाद दिले. मी रोज म्हणते माझी दुखणी धन्यवाद प्रभू, माझी दुखणी तू स्वतःवर घेतली. धन्यवाद येशू, माझे श्राप तू स्वतःवर घेतले. रोज म्हणा, रोज म्हणा. बघा तुमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. देव म्हणतो माझ्या मुला, माझ्या मुली, आशीर्वाद आणि श्राप मी तुझ्या समोर ठेवलेला आहे, मरण आणि जीवन मी तुझ्या पुढे ठेवलेलं आहे. तू जीवन निवडून घे, तू आणि तुझ्या संतानाने जगावे म्हणून तू जीवन निवडून घे. आणि येशू हा जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू हा जीवन आहे. येशू हा जीवन आहे. मी आशीर्वादित आहे. मी आशीर्वादित आहे. मी आशीर्वादित आहे. मी जीवन निवडलेलं आहे. जीवन निवडलेलं आहे. धन्यवाद येशू. धन्यवाद. डोळे बंद करूया. धन्यवाद येशू. थँक यू जीसस. जीवन दिला है यीशु मसीह हमारा, सबको बुला रहा है यीशु मसीह हमारा, हमारा सबको बुला रहा है यीशु मसीह हमारा. जीवन दिला रहा है, जीवन दिला
देखो आसमां यस यस ए चाँद सूरज तारे, देखो आसमां में चाँद सूरज तारे, सबसे बड़ा सितारा, सबसे बड़ा सितारा यीशु मसीह हमारा, सबको बुला रहा है। यीशु मसीह हमारा सबको बुला रहा है। यीशु मसीह हमारा जीवन दिला रहा है, जीवन दिला रहा है। यीशु मसीह हमारा सबको बुला रहा है। यीशु मसीह हमारा सबको बुला रहा है। यीशु मसीह हमारा। असं जगात कोणता देव नाही का त्याने आमचे श्राप स्वतःवर घेतले आणि आम्हाला आशीर्वाद दिले. तो येशू धन्यवाद प्रभू, तू आम्हाला आशीर्वादित केले, आमचे श्राप तू स्वतःवर घेतले. आज ऐकणारा प्रत्येकाला हर एक बंधनातून तू मोकळं कर, हर एक श्रापातून तू मोकळं कर आणि प्रभू आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना करत आहे, म्हणून माझ्या देवा तू आई. आमेन. प्रेज द लॉर्ड.